हाय, फूड मेनिया मराठीमध्ये आपलं सर्वांचं परत एकदा स्वागत. मी दर्शन आणि आज आपण बनवणार आहोत अशी एक युनिक रेसिपी, ती म्हणजे गार्लिक ऑमलेट. यस, गार्लिक ऑमलेट. सुरतमध्ये असंख्य प्रकारचे ऑमलेटचे किंवा अंड्याचे प्रकार हे मिळत असतात. सो तिथं मी खाल्लेली नाहीये, परंतु मी तिथं बघितल्याप्रमाणे ऑमलेट बनवण्याचा आज आपण प्रयत्न करतोय. सो चला आपण आज बनवूया ही गार्लिक ऑमलेट स्पेशल पद्धतीने. त्याच्यामध्ये मी माझे काही स्वतःचे ऍडिशन्स करणार आहे आणि मला तशा पद्धतीने ऑमलेट खायलाही आवडते. तर बघा, तुम्ही पण बघा, तुम्हीही बनवून बघा. ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल. तर सर्वात आधी आपल्याला घ्यायचं एक अंड, ज्याची आपल्याला करायची आहे ऑमलेट. तर एक मोठ्या आकाराचं अंड आपण या ठिकाणी घेतलेलं आहे आणि त्याला फोडून आपण त्यामध्ये घालणार आहोत मीठ आणि हिरवी मिरची. अतिशय साधी सिंपल अशी ऑमलेट बनवतो आहे. यामध्ये तुम्ही हवी असल्यास एक्स्ट्रा इन्ग्रेडियंट टाकू शकतात, परंतु मी या ठिकाणी फक्त मीठ आणि हिरवी मिरची, ती पण जाड कापलेली, अशा पद्धतीने मी या ठिकाणी घातलेली आहे. तर तवा गरम करायला ठेवलेला आहे, त्यामध्ये योग्य प्रमाणात तेल घालायचं आहे आणि तेल पूर्णपणे गरम होऊ दिलेलं नव्हतं. त्या स्टेजला आपण या ठिकाणी बारीक चिरलेलं लसूण घातलेलं आहे. आपल्याला तेल फार गरम उकडतं किंवा वाफा निघेल इतकं गरम तेल आपल्याला या ठिकाणी वापरायचं नाही आहे. जस्ट गॅस आपण चालू केलेलं, त्यावरती तेल टाकलं आणि त्या लेवलला आपण या ठिकाणी बारीक चिरलेला लसूण घातलेला होता आणि फ्लेम ही अतिशय लो होती गॅसची. सो अशा लो फ्लेमवरती आपल्याला फक्त 1 मिनिटासाठी हा लसूण परतून घ्यायचा आहे. याला आपल्याला पूर्ण जाळायचं नाही किंवा लाल किंवा ब्राऊन देखील होऊ द्यायचं नाही आहे. फक्त 1 मिनिटासाठी याला गरम होऊ द्यायचं आहे. आणि आता या लेवलला आपण या ठिकाणी टाकणार आहोत आपलं फेटलेलं अंड, की ज्याचे आपण ऑमलेट बनवणार आहोत. अतिशय साधी सिंपल रेसिपी आहे. तर या कंडिशनला आपल्याला गॅस नॉर्मल फ्लेमवरती ठेवून ऑमलेट ही प्रॉपर करून घ्यायची आहे. एका बाजूने पूर्ण शिजल्यावरती दुसऱ्या बाजूने देखील आपण परतून घेणार आहोत. तर अशी ही साधी सिंपल 1 मिनिटात होणारी गार्लिक ऑमलेट आपली तयार आहे. आपण ही अशी देखील खाऊ शकतात, पण मी यामध्ये काही ॲडिशन्स करतो आहे. मला एक हाफ फ्राय हा प्रकार देखील खायला खूप आवडतो. तर मी ते हाफ फ्राय देखील या ऑमलेटवरती घालून घेणार आहे. तर अशा पद्धतीने टम्म फुगलेला आपला ऑमलेट, गार्लिक ऑमलेट तयार आहे. तर आता आपण बनवून घेणार आहोत हाफ फ्राय. हाफ फ्राय हे पूर्णपणे शिजवलेलं नसतं, त्यामधला जो येल्लो भाग असतो तो हा हाफ कुक असतो आणि व्हाईट पोर्शन जो असतो तो आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत करून घ्यायचा आहे. सो यामध्ये अंड न फेटता मी ॲज इट इज अंड हे तेलामध्ये पॅनमध्ये घातलेलं आहे. तर येल्लो योग आपण हा जो आहे तो आपल्याला डिस्टर्ब करायचा नाही आहे. तर हे हाफ फ्राय जरा किंचित असं खारट मला आवडतं, सो मी यामध्ये त्या पद्धतीने मीठ घालतो आहे. त्यानंतर मिरची पावडर, धने पावडर, काही बारीक चिरलेली मिरची आणि आता यावरून आपण बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर हे इन्ग्रेडियंट्स घालून घेणार आहोत. आता हा फ्राय करताना देखील आपल्याला गॅस हा बारीक फ्लेमवरतीच ठेवायचा आहे, परंतु यावेळेस तेल आपल्याला पूर्णपणे गरम झाल्यावरच यामध्ये आपल्याला अंड हे सोडायचं आहे. तर अशा पद्धतीने देखील हा फ्राय हा खायला खूप छान लागतो आणि याची आपण फक्त एकच बाजू ही शिजवून घेणार आहोत. यामुळे आपल्याला ही दुसऱ्या बाजूने शिजवून घ्यायची नाही आहे. ॲज इट इज आपण ही आपल्या ऑमलेटवरती काढून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने एक बाजू आपली प्रॉपर ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे.
तर आपला हाफ फ्राय तयार झालेला आहे, ज्यामध्ये येल्लो योग देखील हा हाफ पद्धतीने फ्राय झालेला होता. तर आधी बनवलेल्या ऑमलेटवरती आपण हा हाफ फ्राय काढून घेतलेला आहे. दिसायला खूप टेम्पटिंग दिसतं आहे. आता तिसरी लेअर म्हणजे यावरती मी एक बॉईल अंडं देखील घालणार आहे. आता दोन पद्धतीने मी यामध्ये तुम्ही घालू शकतात. एक बॉईल अंडं प्रॉपर त्याला ग्रेट करून किंवा किसून देखील तुम्ही त्या ऑमलेटवरती घालू शकतात, किंवा अशा पद्धतीने बारीक चिरलेलं ऑमलेट देखील फ्राय करून तुम्ही त्या ऑमलेटवरती घालू शकतात. तर अंड्याचे असे छोटे छोटे स्लाइस करून मी त्याला जस्ट 1 मिनिटासाठी फ्राय करून घेतो आहे, आणि हे देखील आपण त्या ऑमलेटवरती घालणार आहोत. तर 1 मिनिट छान ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे बॉईल अंडे फ्राय करून घ्यायचे. यामध्ये देखील आपण चिमूटभर मीठ घालणार आहोत. या ठिकाणी आपली ऑमलेट ही अतिशय साधी सिंपल पद्धतीने बनवलेली आहे. कुठलीही तिखट अशी आपली ऑमलेट नाही आहे. तुम्ही हवं असल्यास यामध्ये आलं लसूण मिरचीचा ठेचा देखील घालू शकतात, जेणेकरून आपली ऑमलेट ही तिखट होईल. परंतु अशी देखील ही ऑमलेट खूप छान लागते. लहान मुलं असतील तर ते देखील त्याला आनंदाने खाऊ शकतात. आणि काही चिरलेल्या मिरच्या घालून परत एकदा आपण याला फ्राय करून घ्यायचं आहे. तर हे मिश्रण देखील आपण आपल्या तयार झालेल्या ऑमलेटवरती घालून घेणार आहोत. तर याची ही तिसरी लेअर आपल्या ऑमलेटवरती घालून घेतलेली आहे अशा पद्धतीने. तर फायनली मला जसं हवं अशा पद्धतीने आपलं गार्लिक ऑमलेट, स्पेशल गार्लिक ऑमलेट तयार झालेलं आहे. यामध्ये आपण मुद्दाम कच्चा कांदा आणि टोमॅटोचा यूज केलेला आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ऑमलेटमध्ये देखील घालू शकतात. तर आता ही ऑमलेट खायची कशी, तर ती आपण छान गरम गरम शेकलेल्या पावासोबत खाणार आहोत. तुम्ही नुसती देखील खाऊ शकतात, किंवा पावासोबत, तुम्हाला पोळी आवडत असेल पोळीसोबत देखील तुम्ही ही खाऊ शकतात. तर या ठिकाणी मी 2 पाव घेतो आहे. त्याला दोघं साईडने छान क्रिस्पी असं शेकून घेतो आहे, आणि आपण आपल्या ऑमलेटसोबत सर्व करून घेऊया. तर फायनली अशी आपली स्पेशल गार्लिक ऑमलेट तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकतात छान हाफ फ्रायमधील जो काही येल्लो योग होता तो देखील थोडंसं आता सेपरेट झालेला आहे. सो जे छान असं लिक्विड तयार झालेलं असतं ते ऑमलेटसोबत आणि बॉईल अंड्यासोबत खूप छान लागतं. तर तुम्ही हे मिश्रण किंवा ही ऑमलेट घरी एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला देखील ही नक्की आवडेल. तर मी ट्राय करून बघितली, खूप छान लागत होती गार्लिक फ्लेवरमध्ये स्पेशल गार्लिक ऑमलेट.